महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कृती समिती राज्य शासनाकडे 10 महत्त्वाच्या मागण्यांसाठी संयुक्त कृती समिती ठाम यवतमाळ गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कृती समितीने यवतमाळ सर्कल येथे दिनांक 9, 10 आणि 11 ऑक्टोबर 2025 या 3 दिवसांसाठी आपल्या मागण्यांसाठी भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे। कृती समितीने स्पष्ट केले आहे की चुकीचे रिस्ट्रक्चरिंग पुनर्रचना तात्काळ थांबवा आणि आमच्या सूचना समाविष्ट करून चर्चेतून पुढील निर्णय घेण्यात यावा। समितीने आपले आंदोलन आणि मागण्या अधिक तीव्र करत राज्य शासनाकडे तसेच 20 कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे 10 प्रमुख मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे। त्या पुढील प्रमाणे आहेत। संयुक्त कृती समितीच्या प्रमुख मागण्या 1. महावितरण कंपनीच्या चुकीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी तात्काळ थांबावी। महावितरण कंपनीचे 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालवण्यास देण्यास तीव्र विरोध आहे। समांतर वीज वितरण परवाना देण्यास कायम तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय। वीज कर्मचारी अभियंते अधिकारी यांना राज्य शासनाने मंजूर केलेली वेतन योजना त्वरित लागू करावी। दिनांक 7 मे 2021 चा शासन आदेश त्वरित सुधारित करून मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे। 3ही वीज कंपन्यांमधील वेतन गट 1 ते 4 स्तरावरील संवर्गनिहाय रिक्त पदे पदोन्नती सरळ सेवा भरती अंतर्गत MSEB होल्डिंग कंपनीच्या मूळ BR प्रमाणे भरावे। कंत्राटी बाह्य स्त्रोत कर्मचारी यांना नोकरीत समाविष्ट करण्याबाबत उपाययोजना करावी। महानिर्मिती कंपनीचे जलविद्युत प्रकल्पाचे BOT तत्वावर खाजगीकरण करण्यास तीव्र विरोध आहे। कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या तासांचं निश्चितीकरण करावे। महापारेषण कंपनीमधील 200 कोटी रुपयाच्या वरील प्रकल्प TBCB माध्यमातून भांडवलदारांना देण्यास विरोध आहे। तसेच कंपनीला शेअर मार्केटमध्ये IPOच्या माध्यमातून लिस्टिंग करण्यास तीव्र विरोध आहे। संयुक्त कृती समितीने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना चुकीचे रिस्ट्रक्चरिंग तात्काळ थांबवा या मागणीवर जोर दिला आहे। कृती समिती जिंदाबादचा नारा देत या मागण्या मान्य होईपर्यंत आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। मुद्दा सुद्धा संपासाठी सहभागी होईल आणि जनतेला सुद्धा आवाहन करेल का हे सगळं रिस्ट्रक्चरचं भूत कशा प्रकारे आपल्या मानकुटीवर बसवून आपल्या कशा ऑफिसमध्ये जाता येईल आणि आपलं कसं नुकसान होईल आणि ग्राहकाच्या मागण्या सुद्धा कशा त्याचा ग्राहकाचा जो संतुलन आहे ते सुद्धा बिघडेल आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याचा अन्याय होईल आणि सगळ्या नागरिकांना सुद्धा परिणाम भोगावा लागेल। म्हणून हा संप पुकारलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.